उन्हाळ्यातून आलो इकडून पूर्ण दोन्ही बाजूने दुकानं असतात. काय मच्छी आणली आज मार्केटला? कशी आहेत बटर? 30 रुपये. ही फोडशी ही भारचं आहे, भारंगी बोलतात. टाकला आईसाठी चप्पल द्या अशीच. या इकडे वडापाव खायला या. पावसाने चांगला जोर वाढवला आहे, घरात पोहोचेपर्यंत काय थांबला नाही जरा पण. हा आणले. Welcome to Kokankar Avinash YouTube channel. नमस्कार मंडळी, शुभ सकाळ. सकाळचे साधारण 10-10:30 झालेत. आपण आहोत आपल्या कोकणातल्या गावी आणि आज जरा चाललो आहे संगमेश्वरमध्ये. बुधवार आहे, तर बुधवारचा पावसाळ्यातला बाजार आहे का बघूया. अदरवाईज मग थोडीफार शॉपिंग घ्यायची, आईला चप्पल वगैरे घ्यायचे. पावसाळी चप्पल लागते कारण ती स्लीप होत नाहीत, तर त्या चप्पल घ्यायचे आणि बाकी काही छोटी मोठी सामान आहे. तर चला निघूया पटापट संगमेश्वरला. बंटी आहे सोबत. चला मंडळी, फायनली आलेलं आहे आपण शास्त्री पुलावर. इकडे जुना ब्रिटिशकालीन पूल आहे आणि इथून मुंबई गोवा हायवे आम्हाला चालू होतो. हा इकडे नवीन ब्रिज आणि इथून एक साधारण 1-1.5 किलोमीटर संगमेश्वर. आज पावसाने वातावरण जरा मोकळं गेलं आहे, काय माहीत बाजार भरला आहे किती भरला आहे आणि पाऊस कसा आहे बघायला लागेल. इकडे झरा लागला आहे आणि हा आपला मुंबई गोवा हायवे. ठिकठिकाणी पाणी साचलं आहे. पेट्रोल भरायला आलो आहे. पेट्रोल कसं आहे? 113-18. चला, हा बघताय हा सर्व्हिस रोड संगमेश्वरचा. वरून सोनवी नदीचा ब्रिजचा चालू झाला आहे, पण सर्व्हिस रोडकडे कोणी लक्ष नाही दिलं आहे. हो, पूर्ण चिखलाचा आहे, माखलेला आहे. आणि आता पावसाळ्यात असे खड्डे पडणार, कारण माती वाहून जाणार, तसे खड्डे पडणार. पावसाळ्यात म्हणजे पाऊस पडतो तेव्हा रिस्कीच आहे, कारण या बाईक स्लिप होऊ शकतात. कोण लक्ष देणार? कोण याचा वाली? सगळा चिखल जातो आहे डेपोमध्ये. हा बघा, डेपोची सध्या हालत आहे. आणि इकडे गाडी लागले सिंधुदुर्ग रत्नागिरी चिपळूण संगमेश्वर बसस्थानक. या सगळ्या देवरुख गाड्या, देवरुखला जाणाऱ्या गाड्या. इकडे गाडी पार्क करू आणि मग जरा मार्केटला जाऊया खाली. चला, संगमेश्वरला आलेलो आहे, कोंबडी गलीमध्ये. आणि इकडे या बाजूला बंटी आहे. मगापासून दाखवलंच नाही त्याला. विसरलो कसं काय विसरलं? चला, तर बंटीला काय मटण घ्यायचं आहे? मटण घेऊया. मटण नंतर घेऊ ना. चिकन घेऊया. काय पटापट घेऊन जायचं पुढे. खायला येऊ का? हां, तिकडनं येऊया. बाजार लागला काय बघूया ना, आज बुधवार बाजार. चला जरा मार्केट फिरून येऊ. पावसाळ्यातला बुधवार बाजार. इकडे भिंगार्डनचं दुकान आणि लोकल बरेच जण भाज्या वगैरे घेऊन येतात. हां, जायचं आहे का? काय आणायचं आहे? हे सगळे लोकल गावातले जवळच्या गावातली माणसं भाज्या वगैरे घेऊन येतात. या बाजूला इकडे सिद्धिविनायक बँगल्स स्टोअर्स. इकडून पण आपण जाऊ शकतो बाजारामध्ये. मेन हा रोड. इकडे श्री गणेश फरसान मार्ट. उन्हाळ्यातून आलो इकडून पूर्ण दोन्ही बाजूने दुकानं असतात, तर पावसाळ्यातून थोडंसं कमी असतात. त्या आजी भाजी घेत आहेत. मिरचीची रोपं आहेत. तेजी नाही बाजारात उन्हाळ्यात असते तसे. भाज्या दिसत आहेत मात्र. भाज्या आणि रोपं, वांगी, मिरचीची रोपं. भाजीपाला. आज सगळीकडे भाजीपाला दिसतोय. मसाल्याची दुकानं आता बंद झाली. खोबरं वगैरे इकडे बरंचसं असायचं, ते आता बंद झालं. लहान मुलांच्या इकडे खेळणे आहेत. स्कॉर्पिओ हां, आपली इथं ठेवूया.
आंबे अजून मार्केटमध्ये आहेत. सगळी बंटी भाजीच आहे आज. भाजीपाला भरपूर आहे. मच्छीपाला काय बोलतो मच्छीपाला इतके असतील थोडेफार. या बाजूला इकडे कांदे बटाटे लसूण. चल बघू मच्छी काय आहे का. या बाजूला पूर्ण भाजी मार्केट आणि खालच्या बाजूला तिकडे सुका मच्छी आणि ताजी मच्छीचा बाजार असतो. तर सुकी मच्छी वगैरे मला नाही वाटत आता असेल, मात्र ताजी मच्छी असेल. थोडेफार कोळणी येतात. गोड मका घ्या, गोड मका. सुकी मच्छीवाले आहेत थोडेफार. आता सुकवणार कशी ते. पालू पालू 100चा वाटा पालू. बांगडे कसे आहेत बांगडे? 100ला. काय मच्छी आणली आज मार्केटला? स्पेशल मच्छी. स्पेशल मच्छी काय पाहिजे तुला? स्पेशल स्पेशल. दांडीवसा कसा? दांडीवसा 500. असे कसा आहे तांबूसा तो? 300ला. हा 300ला आहे. दुसरा काय घेताय? हे मोगरे आहेत, हे ढोमी आहेत 200. गोबरी ढोमी त्या बांगडा 200ला वाटा. 200. हे पालू 100ला. पालू 100 आणि हा 200. त्या 200. 2 टरण टाकते. राजाराणी राजाराणी 200. 3 आहेत पण 4 लावले. जोडी 250. करली कशी लावली? कारली 100ची. 100. 100. काय घेताय? काय काय घेऊ? मागला 50ला वाटा. बुधवारचा बाजार लागला. त्या बोलल्या होत्या लागेल बाजार. लागतो पावसाळ्यातून. पावसाचा असतेच बाजार. आम्ही बरेच जण सांगतात नसतो ना. हो ना, असते वर्षाच्या 12 महिने बाजार आहे. होय ना. हो, आता काय घेताय? बंटी आज घेणार आहे मटण चिकन सगळं घेणार आहे ना. त्यामुळे मच्छी नाही घेत आहे मी. बांगडे घेतलेत. आता काय घरी चढणीचे मासे वगैरे आहेतच म्हणा. खडस आहेत, चढणीचे मासे आहेत. पण आलो इकडे संगमेश्वरला तर म्हटलं जरा बांगडे घेऊ. बरेच दिवस खाल्ले नाहीत. काय घ्यायचं? कोथिंबीर. कोथिंबीर जुडी कशी हो? 50 रुपये जुडी. छोटी छोटी जुडीच घेतलेली परवडेल. काय टोमॅटो काय घ्यायचे? टोमॅटो आहेत. हां बाकी काय भाजी बिजी. टोमॅटो कसा आहे हो? 20 रुपये. 20 रुपये. 20ला 3 लिंबू. भाज्यांचा काय रेट चालला हो? 20-30 पाव. इकडे पूर्ण भाजी मार्केट आहे. खालून मच्छी घेतली आपण, जरा भाजी वगैरे घेऊ. बाकी पालेभाजी वरती घेऊ. बरेच जण गाववाले घेऊन येतात ताजी भाजी. मार्केटमध्ये काय पाहिजे तशी गर्दी नाही ना. निवांत आहे. शांत वातावरण. ॲक्च्युली पाऊस पण पडतो भरपूर. आता जरी शांत वाटत असेल तरी पाऊस पडतो, बराचसा पडतो. चला आता मेन काय, ह्याला भाजी घ्यायची होती. मच्छी घेतले. आता त्या बाकीचं सामान घेऊ आणि मग निघूया. पावसाच्या अगोदर घरी पोहोचलं तर बरं आहे. भिजत जावं लागेल. गाडी घ्यायची पण ती हां थार आहे. थार कुठं आहे? या काय थार आहे बघ. बटर जिरा बटर काय कसे आहेत बटर? 30 रुपये. 30 रुपये. म्हणजे टोस्ट पण 30 रुपये ना. ओके. खारी द्या ना पाव. खारी कशी? 30 चला जरा बटर टोस्ट नेऊ. हा भाऊ आहे आपल्या इकडे. फिक्स दुकान इथेच असतं. पावसाळ्यात दर बुधवारी असतं काय? पावसाळ्यात पण? अच्छा. हे आणि फोडशी आणली नाही घरी. ही हातात त्यांच्या फोडशी ना. ही फोडशी आणली नाही. फोडशी नको. हां ते कसं आहे? एक बस होईल. एकच आहे. हां घे. बस. फोडशी रानातून आणली काय? फोडशी जुडी कशी येतं माहिती आहे? 20 रुपये. नको. फोडशी आमच्याकडे आहे. फोडशी आहे, टाकला आहे. ही कोणती आणली हो भाजी? बारगे आहे. हां
त्या गावठी भाज्या हो आमच्याकडे आहे. इथं जे येत नाहीत जंगलात जात नाही त्यांच्यासाठी चांगलं आहे ते. ही फोडशी ही भारज आहे भारंगी बोलतात. गारगा टाकला टाकला पाला ही पाला ही दारची म्हणजे पुढे शेंगा काय होय सगळे आहेत. चला काय संदीप दा कधी काय आता आलं आता झालो जरा बाजारात फिरून. चला आता जरा चप्पल वगैरे घेऊ आणि मग जाऊया घरी. आईसाठीच चप्पल द्या अशीच. आम्हाला पण एक काढा 7 नंबर 5 आणि 7. आईसाठी पण शॉपिंग झाली आणि बॅग भरली. संगमेश्वरला घ्यायच्या असतात 1-2 वस्तू पण आल्यानंतर मोठ्या मोठ्या बॅग भरून जातात. इकडे बघा आई आणि बाबांना पण चप्पल घेतल्या. मी आईसाठीच फक्त घेतलं आहे. तर ही कोंबडी गलीमध्ये आलात तर इकडे मटन चिकन भेटून जाईल आपल्याला. चिकन की मटन घेतो रे? मटन कसं आहे हो मटन चाललं आहे रेट कसं चाललं आहे? 840. या बाजूला इकडे नदीतले मासे पकडतात. काय पालू आहेत वाटतं. काय आणलं पालू? चला मार्केटमध्ये शॉपिंग झाली आता निघूया. बऱ्याच ठिकाणी वांगे आणि मिरचीची रोपं आहेत. तर आपण आहोत आता या ब्रिजच्या खाली. ब्रिज चालू झाल्यामुळं खाली एवढी गर्दी नसते ना. तर इथे फुल ट्रॅफिक असायचं. हा रोड गेला इकडे रत्नागिरी इकडे देवरुख. आज उमेश आला नाही आहे काय माहिती कुठे गेला. तर समोर दोरकडे आहेत जिथे म्हणजे तुमची ढोलकी तबला ताशे वगैरे सगळं रिपेअर किंवा नवीन तुम्हाला मिळून जातील. पटापट हेल्मेट घेऊ आणि निघूया. चला रिमझिम पाऊस सुरू झाला आहे आणि इकडे बघताय हे आपलं संगमेश्वर बसस्थानक. समोर आहे सोनवी नदीचा ब्रिज. तर आता दुपारच्या गाड्या लागतील तसे एक जण त्या गाडीने आपापल्या घरी जातील. चला आपण पण निघूया. इकडे जरा संगमेश्वर बसस्थानकामध्ये सध्या चिखळ आहे कारण चांगला पाऊस पडेपर्यंत इकडची वरची जी माती आहे ती सगळी इकडेच येते. तर चला आता घर गाठूया. आपल्याला सध्या फिरून जावं लागतं म्हणजे बसेस पण अशाच येतात. इकडे येणार इकडे रत्नागिरी इकडे खाली कोंबडी गली आणि कोंबडी गलीच्या बाजूने इकडून हा सर्व्हिस रोड आहे. त्या सर्व्हिस रोडने आपल्याला आत्ता वरती मुंबई गोवा हायवे गाठायचा आहे. रिटर्न प्रवासामध्ये पाऊस सुरू झाला आहे तर निवळीपर्यंत आम्हाला पाऊस हा शेपटात नेणार आहे. हा आपला मुंबई गोवा हायवे इथे जॉईंट होऊया पहिलं. या रोडने आपण सरळ गेलो तर मुंबई. मगाशी तुम्हाला दाखवलं मुंबई गोवा हायवे आपला हा शास्त्री पूल नवीनवाला बांधकाम झालेला आणि इथूनच आपल्याला आता जायचं आहे आपल्या गावाकडे. इकडे डाव्या बाजूला हा ब्रिटिशकालीन शास्त्री पूल आहे हा बघा. आणि इकडून बरीचशी गावं आहेत. पुढे गेल्यानंतर कसबा पंचवणे पुढे आपली कोंड सारबाटले नायरी निवळी कातोडी शृंगारपूर तिवरे पुढे गेलात तर पाचंबे नैदरवाडी आणि मग तिकडून धरणाच्या बाजूने शॉर्टकटने तुम्ही आरवली किंवा असोड्याला बाहेर पडू शकता. असा आपला हा संगमेश्वर निवळी रोड. गेल्या महिन्यात या रोडचं मी पूर्ण अपडेट दिला आहे म्हणजे संगमेश्वर ते निवळी आपलं गाव त्या पूर्ण अपडेट देण्याचा प्रयत्न केला आहे. आणि आता पावसातून आपण निघालो आहे घरच्या दिशेने. बाजार झाला आहे. बाजारात चांगला भरलेला बऱ्यापैकी कारण पावसाळ्यातून बाजार थोडासा कमी जास्त असतो कारण माणसं पण तेवढी येत नाहीत. आपण पोचलो फणसवणेमध्ये. तर फणसवणेमध्ये जरा नाश्ता करूया. इकडे लेफ्ट साईडला आपल्याला जायचं आहे नायरी निवळीकडे. आणि हा जो रोड गेला हा गेला उमरे कळंबस ते मलदेवाडी. तर इथे रामदास भाऊंचा वडापाव आहे. वडापाव खाऊया आणि मग पुढे जाऊ. जरा गरम वाटेल. चहा पण घेतो मी. चहा पण घेऊया. वहिनीतून वडापाव द्या ना.
मिसल काय पाहिजे वडापाव द्या. नको, वडापाव, प्लेन वडापाव. या इकडे वडापाव खायला या. काय रे वडापाव हाय करा. हां हे काय टोपऱ्याला लावलाय. हां ते असंच राहू शकतो. असाच तो पावसात भिजणार नाही भिजत. काय नाही. मस्त रामदास भाऊंचे ते वडापाव खाऊया आणि मग घरी जाऊ. दादांना सकाळी घेऊन आलेलो, आता काय अजूनपर्यंत गेले नाही घरी. काकी वाट बघत असेल. हां काय सांगू. हां चालेल. सांगतो 3च्या एसटीला सांगतो काकीला. हां होय. चला नाश्ता केलेला, जरा चहा प्यायलो, बरं वाटलं. सकाळी तात्यासोबतच आले होते, तर इकडे गेले होते कणबस्त्यामध्ये. काय पेंटिंगची कामं असतात आणि बाकी छोटी मोठी त्यांची कामं असतात. हां परत सोयऱ्यांकडे पण गेलेले, प्रमोदच्या सासरवाडीमध्ये. तर आता ते जात आहेत गाडीने, कारण आता घेऊन गेलो असतो पण परत भिजतील, तर मग ते येतील 3च्या गाडीने. आता आम्ही निघालो परत पुढे. आता गारगार पण लागतंय. थांबलेलं होतं, जरा बरं वाटत होतं, जरा गरम झालेलं चहा पिऊन, पण आता निघालो परत. टोस्ट बटर. हा इकडे तांबेडी फाटा. आपलीच गाडी आहे, नेरदवाडी संगमेश्वर. ही आपली 11ची गाडी आहे. येताना आम्हाला भेटली होती कुठेतरी मध्येच, कुठं आसपास मग इथेच याच एरियात कुठेतरी भेटली होती ती. आता परत भेटली. हां आज बराच उशीर झाला, कारण आता 12:30 वाजले. अजून 15-20 मिनटं किंवा अर्धा तास पण पकडा, अर्धा तास नाही 15-20 मिनटं लागतील संगमेश्वरला पोहोचायला. म्हणजे ती गाडी पोहोचणार कधी 12:45ला. शक्यतो ही गाडी जाते 12 वाजेपर्यंत जाते. आज सकाळीच उशीर आली, त्यामुळं मग आता पुढे पण उशीर होणार. आणि ही हा मल्लेवाडी स्टॉप, इथून शॉर्टकट आहे वर मल्लेवाडीत जायला. आमच्याकडे आता हे जे डाव्या बाजूला तुम्हाला पोल दिसत आहेत ना, तर आता जी वायरिंग आहे गावापर्यंत लाईट गेले, ती कुठून पण गेले, म्हणजे जंगलातून वगैरे कुठून पण आहे. तर आता काहीतरी नवीन काम चालू आहे, तर ही जी वायरिंग आहे ती रस्त्यानेच जाणार. म्हणजे पावसाळ्यातून जे काय प्रॉब्लेम होतात ते प्रॉब्लेम थोडेसे कमी होऊ शकतात. त्यासाठी अशी सध्या सेटिंग सुरू आहे. नवीन प्रोजेक्ट, रस्त्याने गावागावात लाईट. आणि इकडे आपलं आरोग्य केंद्र कोंड उमरे, कारबाटले. इकडून अंधेरीसाठी हा शॉर्टकट. लवकरच रोड होणार आहे असं ऐकण्यात आलं. हां ब्रिजवाला जर रोड झाला कांदलीच्या पुलावरचा, तर इथून कसं मग ॲटलिस्ट रिक्षा 4 व्हीलर वगैरे जाऊ शकतात. आता सध्या बाईक नेतात, पण बाईक नेणं पण त्या ब्रिजवरून रिस्क आहे माणसांसाठी ॲक्च्युली. तो पावसामध्ये तर खूप भयंकर वाटतं. यावेळेस जर जमलं ना, मोठं पाणी असेल तेव्हा त्या ब्रिजवर तुम्हाला दाखवतो. भयंकर दृश्य असतं कांदलीच्या पुलावरचं. आणि हा आमचा हायस्कूलचा रस्ता, रेग्युलर रस्ता. बऱ्याच वेळा तुम्हाला मी अपडेट केला आहे. कारबाटले ते नेवळी साधारण 7 किलोमीटर आमचा शाळेचा रस्ता रोजचा. सकाळ संध्याकाळ 7 किलोमीटर यायचं आणि 7 किलोमीटर जायचं. पावसाने चांगला जोर वाढवला आहे. घरात पोहोचेपर्यंत काही थांबला नाही जरा पण. आणि वरती बंटी गारटला आहे आणि वरती धुकं पडलं आहे निवळीमध्ये. चला पायरीचं झाड आलेलं आहे. गणपती बाप्पा मोरया. चला फायनली गावात आलेलं आहे. राईट बाजूला काय दिसत नाही, पूर्ण धुकं आहे. आलो फायनली घरी. रामाचं दुकान, इकडे सगळं सामान दिसतंय. हा रोड बनणार आहे लवकरात लवकर. चला पावसाने जोर पकडला आहे. जर आता चालू राहिला तर दुपारनंतर माशाला जायला लागेल. आता सध्या तरी घरी जाऊया, बांगडे वगैरे बनवून जेवूया मस्त. दुपारचं खास जेवण. बांगडे रात्री खाऊ, आता चढणीचे मासे आहेत. चढणीचे मासे, भाकरी, भात डाळ वगैरे खाऊया. इकडे या ज्या मळ्या बघताय ना, आता भाताची रोपं तयार होतील. 5-6 दिवसामध्ये लावणीला सुरुवात होईल. एवढी तरी आता भातं तयार झालेत रोपं.
इकडे आपली ही नाचणी पण आहे, नाचणीची रोपं. मस्त वाटतं एकदम. थंडी पण लागते पण मजा पण आली. आज जरा पावसाळ्यातला बाजार बघितला. आई घरी दिसत नाहीये, कुठे गेली? चला मंडळी, मस्त जरा फ्रेश झालो. तर पाऊस पण खूप आहे, आई पण आली. कुठे गेलेली? हाय, पाऊस पडतोय भरपूर. भिजत भिजत आलो, गारटलो. पाऊस किती चालू झाला. हां आणले. कुठे गेली? ठेवली होती कुठेशी. घालून बघ, घालून बघ, घालून बघ. बोलला रिटर्न होईल करून. बरोबर आहे ना? बघ चला. मस्त एकदम. स्लिप नाही होणार ना? हां चला, आई पण आली. तोपर्यंत मस्त जरा फ्रेश वगैरे मस्त झालेलो. झालं काय, रेनकोट आहे पण त्याची पॅन्ट नाही आहे. तर मी मुंबईतून काय रेनकोट वगैरे आणला नाही. आणि सकाळी पाऊस नव्हता, असं वाटलेलं आम्ही येऊ रिटर्न तोपर्यंत. पण मग दोघं पण भिजलेलं. तर चला आता घरी आलो आहे, जरा जेवण वगैरे करून घेतो. पावसाचा जोर आहे ना तसाच आहे, काय कमी नाही होत आहे. गावाकडे पाऊस आता भरपूर पडतो आहे. लावणीला असा पाऊस पडला म्हणजे झालं. भाताच्या रोपांना अजून वेळ आहे, असाच पाऊस पडत राहायला पाहिजे. या मंडळी जेवायला या. इकडे हे खास चटणीचे मळे मासे, इकडे भात आहे आणि इकडे तांदळाची भाकरी आणि सोबत सुंदर असा निसर्ग. चला जेवून घेऊ दुपारचं मस्त असं. चला मंडळी, मस्त जेवण झालं आहे. पावसाचं मस्त वातावरणसुद्धा झालं आहे. आणि आता घरी आलो आपण खास आठवडा बाजारमधून. मजा आली, मार्केट जरा फिरलो. आणि पावसाळ्यातला आठवडा बाजार ॲक्च्युली मी कधी असं खास गेलो नव्हतो संगमेश्वरला, पहिल्यांदाच गेलो खरं तर. कारण बरेच जण सांगायचे पावसाळ्यातून बाजार भरत नाही. बाजार भरत नाही म्हणजे याचा मिनिंग असा की तेवढी दुकानं नसतात, तेवढी माणसं नसतात, पण बाजार मात्र असतो. तर खास पावसाळी संगमेश्वर आठवडा बाजाराचा हा म्हणजे व्हिडिओ होता. तर आता घरी आलो, जेवण पण झालं आहे, थोडी कामं वगैरे आवरायची आहेत. तर तात्पुरत्या स्वरूपात हा व्हिडिओ तरी इथे थांबूया. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय. काळजी घ्या, पावसाळ्याचे दिवस सुरू झालेत.